श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. आज शनिवार, नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांचा आज भाग आहे. बरेचसे प्रश्न आलेले आहेत, काही कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत, काही माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला आलेले आहेत. तर त्यातले निवडकच प्रश्न आत्ता आपल्याला घेता येणार आहेत. बाकीची उत्तरं पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वेळ पुरत नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. जशा जशा शंका वाढतील, जशा जशा प्रश्न वाढतील, तसं तसं आपण कार्यक्रमाची वेळ तरी वाढवू, नाही तर कार्यक्रमाचे दिवस तरी वाढवू, त्याप्रमाणे बघू. आता तरी पुष्कळ प्रश्न आले, त्यातले काही निवडक प्रश्न मी घेतलेले आहेत की ज्यांची उत्तरं देणं गरजेची आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. मी स्वतः मनालाच आपला गुरु मानतो, देवपूजा नियमित करीत नाही, देवळात नियमित जात नाही, परंतु मंदिराजवळून जात असता अवश्य देवळात जातो, फूल हार नारळ घेतो व वाहून देतो, 5 ते 21 प्रदक्षिणा घालतो, नमस्कार करतो, प्रश्न पडले की मनात विचार करतो व मन सांगेल मला जे योग्य वाटेल तसा निर्णय घेतो. मी समाधानी असून सर्व व्यवस्थित आहे, परंतु काही घरातील व्यक्तींना मी समाधानी ठेवू शकत नाही. यावर मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा आहे. याच्यामध्ये अनेक ॲक्सेप्ट्स आहेत, पुष्कळ गोष्टी याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. खूप या प्रश्नामध्ये दिशा आहेत, किंवा खूप एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आहेत, खूप एक्सपेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, अनेक दिशा आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाला उत्तर देणं आवश्यक आहे. पहिला तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की मी स्वतः मनालाच आपला गुरु मानतो. मनाच्या नादी लागू नये. मन जरी भगवंताचं 11वी विभूती असलं तरी ते अत्यंत चंचल आहे आणि मन हे ओढाळ वासरूप्रमाणे आहे. त्यामुळे मनाला कधी गुरु मानू नये. म्हणूनच माऊली हरिपाठामध्ये म्हणतात की मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मन आपल्याला घाबरवून सोडतं, मन आपल्याला विषयांमध्ये नेतं, मन आपल्याला अनेकदा चुकीची उत्तरं देतं, मन आपल्याला फसवतं. भगवंताची प्राप्ती करण्याकरता जेवढे म्हणून संत होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांनी मनावरती विजय प्राप्त केलेला आहे. मनावर जर तुम्ही विजय प्राप्त केला तर तेच मन तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देईल. पण जोपर्यंत आपण मनोजयी होत नाही, मनोविजयी होत नाही, तोपर्यंत मनाला गुरु मानू नये. मन हे गुरु असू शकत नाही, कारण मन आपल्याला वाटेल तसे निर्णय देतं आणि वाटेल त्या दिशेला घेऊन जातं. कारण अजूनही आपण देहबुद्धीत आहोत आणि देहबुद्धीत असल्यामुळे मनाचं ऐकणं म्हणजे स्वतःची फसगत करून घेण्यासारखं आहे. त्यामुळे मन हे कधीही गुरु होऊ शकत नाही. गुरु हे तुम्ही ज्यांनी मन जिंकलेलं आहे अशा पुरुषालाच तुम्ही गुरु करू शकता, किंवा असे सत्पुरुष जे संत होऊन गेले ना ते सद्गुरू होण्यास योग्य आहेत. आपली बुद्धी आणि मन हे मलिन असतं, त्यामुळे त्याद्वारे घेतले जाणारे निर्णय हे मलिनच असणार आहेत, चुकीचेच असणार आहेत. ज्यांची बुद्धी स्वच्छ झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, ज्यांचं मन शुद्ध झालेलं आहे, जिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे, अशा सत्पुरुषाचंच ऐकण्यामध्ये खरं चांगलं आहे. कारण त्यांची बुद्धी चांगली असते, त्यांची बुद्धी शुद्ध असते, त्यांचं मन चित्त शुद्ध झालेलं असतं, मन शुद्ध झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्याकडून येणारा आपल्या संदर्भातला निर्णय हा कधीही चुकत नाही आणि त्यामुळे ते सांगतील त्याप्रमाणे वागलो तर आपलं कल्याण होतं. म्हणून दुसऱ्याचं असं मी म्हणत नाही आहे, कुठल्या तरी संताला तुम्ही शरण जायला पाहिजे. किंवा आमच्यासारखे काही कीर्तनकार प्रवचनकार असतील तर आम्ही जे काही वाचलेलं आहे, आम्ही जे काही ऐकलेलं आहे, तर त्यानुसार तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू शकतो. पण गुरु होण्यास योग्य हे केवळ आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषच असतात. जसं ज्ञानेश्वर महाराज झाले, जसे तुकाराम महाराज झाले, जसे ब्रह्मचैतन्य महाराज झाले, जसे समर्थ रामदास स्वामी झाले, जसे गजानन महाराज झाले, जसे शिर्डीचे साईबाबा झाले, जसे जेवढे म्हणून संत होऊन गेलेले आहेत ज्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त आहे ना, तेच खरं गुरु होण्यास योग्य आहे. त्यांना खरं गुरु केलं पाहिजे. आपल्या मनाला कधीही गुरु करू नये, कारण मन आपल्याला नेहमी फसवतं. पहा तुम्ही, कारण मन जर का गुरु झालं ना तर त्यांनी परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करून दिली पाहिजे, पण परमेश्वराची प्राप्ती झालेली दिसत नाही. याचाच अर्थ काय आहे? मन आपल्याला फसवतं. आता या ठिकाणी सांगितलं की मनाला काही गुरु करू नये. गुरु हा नेहमी आत्मसिद्ध साक्षात्कारी सत्पुरुषच असला पाहिजे. तो जरी देहात नसला, अशा सत्पुरुषांचं अस्तित्व हे देहापेक्षा जास्त देहाच्या बाहेरच असतं. पहा, त्यांची प्रचिती तुम्हाला देहाच्या बाहेरच येईल. गुरु हा देहातच असला पाहिजे असा हट्ट मुळीच करू नये. कारण महाराज काय म्हणत असत
त्यांना कोणी विचारलं की आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहात, तर ते काय म्हणायचे, कोण ब्रह्मचैतन्य म्हणाले, कोण गोंदवलेकर, गोंदवल्याला राहतो तो गोंदवलेकर म्हणाले. पुढे महाराजांचं अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. महाराज काय म्हणाले, तुम्ही मला जो 3.5 हात देह समजता तो मी मुळी नाहीच आहे म्हणाले. मला तरी किती लोकांनी ओळखलं, माझ्याबरोबर जेवढे लोक राहिले तेवढ्या सगळ्यांनी मला ओळखलं का म्हणाले, मुळीच नाही, मला फार थोड्या लोकांनी ओळखलं म्हणाले. ब्रह्मानंदालाच मी काय आहे तो कळलो. पण पुढे काय म्हणाले, त्याला तरी मी किती कळलो, 100 रुपयातला रुपया कळलो म्हणाले. म्हणजे विचार करा, त्याचं कारण काय म्हणाले, मी कधीही देहात नव्हतोच म्हणाले. मी नेहमी, माझं अस्तित्व नेहमी नामामध्ये असायचं, माझं नामस्मरणामध्ये लक्ष असायचं, मी नामामध्ये असायचो. त्यामुळे मी देहात नसून मी नामात आहे, नाही का. आता आपण पहा, आता शरीराने जरी आपण इथे असलो तरी मी मनाने जर का पंढरपूरचा विचार करत असेल तर पंढरपूरला मी आहे असल्यासारखं आहे. त्यामुळे इथे माझ्याशी कोणी कितीही गप्पा मारत राहिलं तरी माझं त्या गप्पांकडे लक्ष नसून माझं लक्ष पंढरपूरकडे असणार आहे, त्या वारकऱ्यांकडे असणार आहे, किंवा भगवंताच्या मूर्तीकडे असणार आहे, त्या पंढरपूर नगरीमध्ये मी मनाने असणार आहे. म्हणजे माणसाचं खरं अस्तित्व कुठे असतं, जिथे मनुष्य मनाने असतो तिथे त्याचं खरं अस्तित्व असतं. आणि आपणही त्या मनाने, तो जिथे आहे तिथे जर का आपण मनाने गेलो तर त्यांची आणि आपली खरी भेट होते. महाराजांचं सांगणं हेच आहे की मी नेहमी नामात होतो, मी देहात कधी नव्हतोच. त्यामुळे म्हणाले, माझी लोक जे म्हणतात की आम्हाला महाराजांची संगत घडली, आम्हाला महाराजांची संगत घडली, तर ती घडणं शक्यच नाही म्हणाले. त्यांना माझ्या देहाची संगती जरूर घडली म्हणाले, पण मी जिथे होतो मनाने तिथे ते येऊ न शकल्यामुळे माझी संगत, खरी संगत त्यांना घडलीच नाही म्हणाले. म्हणून सत्पुरुष हे कधी देहात नसतात, त्यामुळे गुरु हे देहातच असलं पाहिजे असे काहीही नाही आहे. म्हणूनच गजानन महाराज शेगावला तुम्ही त्यांना गुरु मानू शकता, शिर्डीच्या साईबाबांना गुरु मानू शकता, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीवरून अनुग्रह मिळतो, निंबाळला गुरुदेव रानड्यांच्या समाधीवरून अनुग्रह मिळतो, सज्जनगडला समर्थांच्या इथून अनुग्रह मिळतो. आणि हे जरी आता देहात नसले तरी सुद्धा अनुग्रह घेतल्यानंतर आपण जर साधन करू लागलो, आपण जर का नामस्मरण करू लागलो तर त्यांचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून जे सत्पुरुष होऊन गेले त्यांना जाऊन आपण आपला गुरु करायला पाहिजे. आता त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे पहा, की मी देवळात नियमित जात नाही, मंदिराजवळून जात असताना अवश्य देवळात जातो, फूल हार नारळ घेतो व वाहून देतो, 5 ते 21 प्रदक्षिणा घालतो, नमस्कार करतो. आता गंमत अशी आहे, हे सगळेच जण करतात पहा, पण हे करायचं कशा करता आहे, ह्याचं मर्म काय आहे, कशासाठी पूजा करायची, कशासाठी देवळात जायचं. आता हे आपण पाहतोय पहा. आता मला सांगायचं काय आहे, इतरही धर्माचे लोक, आपल्या धर्माचे लोक आणि इतर धर्माचे लोक यामध्ये किती फरक आहे पहा. इतर धर्माचे लोक त्यांचे रोज संध्याकाळी कुठे त्यांना जायचं असेल, त्यांचं जे धर्मक्षेत्र असतं, त्यांचं ते धर्मस्थळ आहे, त्यांच्या ठिकाणी ते नियमितपणे जातात की नाही, किंवा दर रविवारी त्यांचे काही ठरलेले कार्यक्रम असतात देवळामध्ये, किंवा त्यांचे काही धर्मस्थळं असतील त्या ठिकाणी ते जातात की नाही. मग आपल्याच लोकांना काय प्रॉब्लेम आहे देवळामध्ये जायला, का जावं देवळामध्ये, नियमितपणे का जावं. एक आहे पहा, आपण ज्या घरामध्ये राहतो, आपण ज्या घरामध्ये बसतो त्या घरामध्ये शब्दमालिन्य असतंय. म्हणजे आपण जे काही दिवसभर बडबड करतो आहे, टी व्ही पाहतो आहे, गाणी ऐकतो आहे, ते सगळे शब्द जे आहेत ना, शब्दाला फार ताकद असते. शब्द हे जसेच्या तसे राहतात. आणि आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे अशा प्रकारचे अनेक शब्द पसरलेले असतात, भांडणांचे शब्द असतात, प्रेमाचे शब्द असतात, गाण्यांचे शब्द असतात, सगळे शब्द तिथे राहिलेले असतात. त्याचा परिणाम काय होतो, बऱ्याच वेळेला आपण घरात बसलो, नुसते येऊन बसलो तरी काहीही कारण नसताना उगीच आम्हाला अस्वस्थता येते पहा. काय येते ते अस्वस्थता, कारण ते सगळे शब्द घरामध्ये भरलेले आहेत. या उलट तुम्ही एखादा साधक ज्या ठिकाणी अखंड रामनाम घेतो आहे, त्या रामनामाचे शब्द ज्या खोलीमध्ये पसरलेले आहेत त्या खोलीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं. कोणी कितीही निराश असू दे, तुम्ही त्या खोलीमध्ये गेलात की तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटू लागेल, कारण अखंड रामनाम त्या खोलीमध्ये भरलेलं आहे पहा. तद्वतच एखाद्या संतांच्या ठिकाणी तुम्ही गेलात की त्या ठिकाणी त्यांनी केलेली उपासनेचं तेज असतं, त्यांनी घेतलेल्या नामस्मरणाचं तेज असतं, त्यांनी घेतलेले नामस्मरणाचे शब्द सगळीकडे पसरलेले असतात. त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलात की तुम्हाला पवित्र वाटू लागतं, प्रसन्न वाटू लागतं, छान वाटू लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर आहे पहा. पंढरपूर हे खरं समाधानाचं क्षेत्र आहे. तिथे अनेक संतांनी लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून त्या ठिकाणी हरिनामाचा दंगा केलेला आहे. हरिनामाचं त्यांनी खरोखर डोंब उसळलेला आहे. त्या ठिकाणी सारखं हरिनाम हरिनाम, एवढं नामस्मरण त्या पंढरपूर अशा दिव्य नगरीमध्ये झालेलं आहे की त्या नगरीमध्ये तुम्ही नुसता प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते, आनंद वाटू लागतो, प्रसन्नता वाटू लागते. हा कसला परिणाम आहे. त्या पंढरपूर अशा पवित्र नगरीमध्ये केवळ हरिनामच दुमदुमलेला आहे सगळीकडे. जिथे जाल तिथे हरिनाम आहे. त्यामुळे ते क्षेत्र अतिशय पवित्र वाटतं. तिथे गेल्याबरोबर आम्हाला प्रसन्नता वाटते. दुसरं, आपण अयोध्येमध्ये गेला तर तुम्हाला प्रसन्नता वाटेल, कारण जिकडे पाहावं तिकडे
अखंड रामनामाची धून चाललेली आहे. पहा, आम्ही ज्या वेळेला अयोध्येमध्ये गेलो ना, त्यावेळेला त्या ठिकाणी घरं कमी आणि मंदिरं जास्ती आहेत. आणि इतकंच नव्हे तर प्रत्येक घराघरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दोन गोष्टी सातत्याने होत असतात. रामचरितमानस या ग्रंथाचं अखंड पारायण चालू असतं त्या घरामध्ये. म्हणजे काय, घरामध्ये 3-4 लोक असतील ना, तर 1 तास हा वाचेल, दुसरा तास तो वाचेल, तिसरा तास तो वाचेल, असं जन्मानुजन्म वर्षानुवर्ष अखंड पारायण त्याचं चाललेलं आहे. आणि एका बाजूला श्रीराम जय राम जय जय राम ही धून प्रत्येक घरातल्याने अखंड चालू ठेवलेली आहे. म्हणजे परत तेच 1 तास यांनी बसायचं, 1 तास यांनी बसायचं, 1 तास यांनी बसायचं, असं नियम लावून प्रत्येक घरामध्ये, बाहेर, देवळामध्ये सगळीकडे श्रीराम जय राम जय जय राम ही धून इतकी पवित्र असू चालू आहे. म्हणून अयोध्येमध्ये प्रवेश केल्याबरोबर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. बघा, ते वातावरण पाहून तिथे रामाचं स्मरण होत आहे. तसंच इथे आहे, मथुरेला आहे किंवा वृंदावनमध्ये आहे, अखंड हरिनाम, अखंड श्रीकृष्ण नाम, राधा नाम त्या ठिकाणी भरलेलं असल्यामुळे त्या क्षेत्रात गेल्याबरोबर पवित्र आणि आनंद वाटू लागतं. सांगायचं काय आहे तात्पर्य, शब्दाला कंपन आहेत, प्रत्येक शब्दाला व्हायब्रेशन्स आहेत, प्रत्येक गोष्टीला आपली आपली स्वतःची अशी कंपना आहेत. ती जितकी प्रसन्नतेची असतील, आपण त्याच्या सानिध्यात गेलो की ती आपल्याला प्रसन्न वाटू लागतील. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, देवळात का जायचं, देवळात केल्यानंतर देवाविषयीच त्या ठिकाणी विचार असतो, देवाची पूजा असते, देवाची आरती असते, देवाचे स्तोत्र म्हटलेले असतात. अनेक लोक, हजारो लोक देवळामध्ये येतात, ते देवाला नमस्कार करतात, देवाला प्रदक्षिणा करीत असतात आणि सारखं देवाची स्तुती करत असतात. कोण कोपऱ्यात बसून पाठ म्हणत असतात, कोणी आणखी काही करत असतात, कोणी उदबत्ती ओवाळत असतात, कोणी प्रार्थना करत असतात. त्यांच्या त्या सगळ्या प्रार्थनेचे, श्लोकाचे आणि स्तोत्रांचे जे काही शब्द आहेत ना, त्या वातावरणामध्ये पसरलेले असतात. आणि त्या ठिकाणी एवढे वर्ष आणि एवढं उपासना केल्यामुळे त्या देवाचं अस्तित्व त्या ठिकाणी प्रकट झालेलं असतं. आणि म्हणून रोज न चुकता नियमाने देवळात जायलाच पाहिजे. कारण गेलो तर आपल्या मनातली नकारात्मकता जाऊन त्या ठिकाणी सकारात्मकता आरामात भरली जाते, सकारात्मकता आपोआप भरली जाते. तिथे गेल्या बरोबर पॉझिटिव्हिटी निर्माण होते. एवढा प्रसन्न वाटू लागतं, एवढा आनंद वाटू लागतो की आपल्या मनातले सगळे प्रश्न बऱ्याच वेळेला सुटून जातात. किंवा एक गोष्ट कायम होते, मंदिरात गेलं की शांत वाटतं. का शांत वाटतं, कारण एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी उपासना केलेली आहे, त्या देवतेला प्रसन्न केलेलं आहे. म्हणून हार फूल वगैरे जे काही तुम्हाला नेता येईल जरूर द्यावं, परंतु ती देवळात नियमाने गेलं पाहिजे. जसं आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची झाली तर फक्त दिवाळीला काढतो का आपण कचरा सगळा, केवढा निघेल तो, नाही का. रोज थोडा 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 जर आपण कचरा काढत राहिलो, स्वच्छ करत राहिलो घर, तर घर कसं प्रसन्न आणि स्वच्छ वाटतं. तसं आपल्या मनामध्ये विकारांचे, विचारांचे, कर्मांची सगळी ही घाण साठलेली असते, ही रोजच्या रोज स्वच्छ करायला पाहिजे. ती स्वच्छ कशाने करायची आहे, ती नामस्मरणाने करायची आहे, भगवंताच्या स्मरणाने करायची आहे. आणि म्हणून जर तुम्ही रोजच्या रोज देवळात जायला लागला तर देवाविषयी काही चांगल्या गोष्टी कानावर पडतील, काही स्तोत्र कानावर पडतील, तिथल्या वातावरणाशी तुमचं मन तादात्म्य पावेल आणि काही काळ का असेना त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न वाटेल. म्हणजे थोडं 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 शुद्धता होत राहील. म्हणून अगदी सहज शुद्ध होण्यासारखं एक प्रक्रिया ती आहे की तुम्ही देवळात जाऊन बसलात की तुम्हाला प्रसन्नता वाटेल आणि घरी आल्यानंतर ती प्रसन्नता तुमच्यात तर राहीलच, पण तुम्ही प्रसन्न झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूला जी काही तुमची माणसं असतील त्यांच्यामध्ये आपोआप ती प्रसन्नता जाईल. सांगायचं तात्पर्य काय, रोज देवळामध्ये गेलं पाहिजे. पुढचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रश्न पडले की मनात विचार करतो आणि मन सांगेल, म्हणजे मला जे योग्य वाटेल तसा निर्णय मी घेतो. काय आहे, मन हे काही तुम्हाला 100% बरोबर उत्तर देणार नाही, ते तुम्हाला इकडचं तिकडचंच उत्तर देईल. आणि मी हा पूर्ण नसल्यामुळे त्या घटनेच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला हवं आहे, जे काही प्रश्न आहे ते तुमचे बरोबर सुटणार नाहीत. बघा, म्हणून काही वेळेला अगदी अंदाज बरोबर लागेल, काही वेळेला मुळीच लागणार नाही. कारण मन हे फसवण्याचंच काम करतं. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून संत सांगतील ते करावे, मनाप्रमाणे वागू नये. मनाप्रमाणे वागणे म्हणजे स्वैराचार आहे आणि संत सांगतील त्याप्रमाणे वागणे हे खरं खरं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो काय असतं, संतांना पुढचं सगळं दिसत असतं. पहा, आपण संतांना शरण गेलो की आपलं प्रारब्ध सुद्धा बाजूला राहतं, प्रारब्ध सुद्धा बाजूला राहतं. संतांची आज्ञा पाळणं एवढं एक आपलं काम असतं. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो, गुरुआज्ञा पालन कसं असतं पहा. महाराज गोंदवल्यामध्ये रोज रात्री आपल्या लंगोटीची एक चिंदी फाडायचे आणि ती पेटवून, तेल लावून पेटवून सबंध गोंदवले नगरामध्ये फेरी मारायचे की कोण कुठे झोपलंय, काय झोपलंय, कोण झोपले की नाही, सगळे आले की नाही, सगळे मंदिरात फिरत असत, बघत असत सगळ्यांकडे. आणि खूप पाऊस पडत होता आणि महाराज सगळ्यांना बघायला निघाले तेव्हा एका पडक्या घराच्या भिंतीखाली 2 यात्रेकरू झोपलेले होते.
तेव्हा त्या दोघाड झोपलेले होते. ते 4-4:30 वाजले असतील. महाराजांनी त्यांना उठवलं की 3-3:30 वाजता उठवलं आणि सांगितलं की तुम्ही इथे झोपू नका, तुम्ही देवळात चला झोपायला, कारण पावसाचा जोर वाढला तर ही भिंत पडकी आहे म्हणाले, पडली बिडली तर उगाच तुमचे जीव जातील, त्यापेक्षा तुम्ही इथून उठा आणि सरळ देवळामध्ये येऊन झोपा. तर ते दोघे उठले खरे आणि महाराज निघून गेले. उठल्यानंतर त्यातला एक काय म्हणाला, कमी वेळ राहिला आहे म्हणाले, आत्ता काय थोड्या वेळात उजाडेल म्हणाले, कशाला अर्ध्या एका तासासाठी झोप मोडा, उठा आणि देवळात जाऊन झोपा म्हणाले, मी आपला इथेच झोपतो म्हणाले. म्हणून तो तिथेच झोपला. आणि तो जो दुसरा मनुष्य होता तो काय म्हणला, नाही नाही, मला किती झोप येत असली ना तरी महाराजांनी सांगितलंय ना, ती गुरु आज्ञा आहे, म्हणून मी उठून माझी झोप बाजूला ठेवणार. मी महाराज म्हणाले देवळात या तर देवळात या, म्हणून मी इथून उठून देवळात जाणार. त्याचा परिणाम काय होतो मला काही घेणं देणं नाही, महाराज सांगतात ना तेच बरोबर. म्हणून तो मनुष्य उठला, आपला अंथरूण पांघरून काय असेल ते गुंडाळलं आणि येऊन तो देवळात येऊन झोपला. आणि झालं काय, बरोबर अर्ध्या तासाने पावसाचा जोर वाढला आणि ती मोडकी भिंत जी होती, पडकी भिंत, ती पडली आणि तो जो माणूस तिथे झोपलेला होता तो चिरडून मेला. हे जेव्हा महाराजांना कळलं तेव्हा महाराज काय म्हणाले, खरोखर गुरु आज्ञा पालनासारखं काही दुसरं हे नाही, परमार्थ नाही म्हणाले. कारण त्याने आज्ञा पाळली म्हणून त्याचा जीव वाचला. दोघांचेही मृत्यू ठरलेले होते, कसे होणार, कुठे होणार, कुठल्या पद्धतीने होणार, पण महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे तो त्याने ऐकलं, त्यामुळे ह्याचा मृत्यू टळला, त्याचा मात्र झाला. आता बघा, त्या माणसाने जो दुसरा होता जो मारला गेला त्याने मनाप्रमाणेच निर्णय घेतला की नाही, की माझं मन सांगते की अर्ध्या तासाने पहाट व्हायचे, कुठे जा, म्हणून मी इथेच झोपतो. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, प्राणाला मुकला बघा तो. पण जो दुसरा होता त्याने मनाविरोधात जाऊन संतांचं ऐकलेलं आहे, महाराजांचं ऐकलेलं आहे आणि तो देवळात जाऊन झोपला, त्यामुळे त्याचं आयुष्य वाचलं. तर हा असा एवढा मोठा फरक पडत असतो, कारण संतांना पुढल्या गोष्टी दिसत असतात आणि ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना दिसत नाही आहेत. म्हणूनच संत सांगतील त्याप्रमाणे ऐकावं. आता तुम्ही म्हणाल संत तर समोर दिसत नाहीत, महाराज तर आता देहाने नाही आहेत, मग आपण कसं त्यांना विचारणार. त्यांच्या कानावर घालावं, नमस्कार करावा आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते करून घ्या असं म्हटल्याबरोबर ते नाही तर कोणीतरी येऊन तुम्हाला त्या ठिकाणी उठवणार आहे आणि आतमध्ये घेऊन जाईल बघा, की हे नका करू, हे करा, हे नका करू, हे करा. कुठून तरी अशी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शनाला येईल की त्याविषयीचा त्या व्यक्तीशी संबंध नसेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे महाराजांनी केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचा हात पाहणे हा परमार्थ आहे. त्याप्रमाणे एकदा गुरुवर सोपवल्यानंतर महाराज वेगवेगळ्या प्रकाराने अशा काही घटना घडवून आणतील की तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतील आणि तुमचं नुकसान ते होऊ देणार नाहीत. म्हणून मनाचं ऐकू नये, संत सांगतील त्याप्रमाणे करावं, संतांना शरण जावं आणि संत सांगतील त्याप्रमाणे करावं. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की काही घरातील, मी स्वतः समाधानी आहे, व्यवस्थित आहे, परंतु काही घरातील व्यक्तींना मी समाधानी ठेवू शकत नाही. आता समाधान हे काय आहे, पहिल्यांदा याचा अर्थ लक्षात घ्या. आपण म्हणतो समाधान, ते समाधान मुळीच नाही आहे, तो समाधानाचा भ्रम आहे. समाधान म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं, हे बघा यांनी इथेच म्हटलेलं आहे काय, की मी समाधानी असून सर्व व्यवस्थित आहे. अहो, सर्व व्यवस्थित असताना समाधान असणे हे खरं समाधान नाहीच आहे. सगळं वाटोळं झालेलं असताना सुद्धा जो आनंदात आहे ना, ते खरं समाधान आहे. कारण समाधान हे कशावर अवलंबून नसतं. पहा, समाधान हे कशावर अवलंबून नाही आहे, समाधान हे स्वयंसिद्ध आहे. म्हणूनच समाधान हे खूप श्रेष्ठ आहे, ते बाहेरच्या कुठल्याच गोष्टीवर अवलंबून नसतं. प्रपंच चांगला असला समाधान, प्रपंच बिघडलेला असला समाधान, शरीराला रोग नाही आहे समाधान, शरीराला रोग झाला तरी समाधान, हे झालं तरी समाधान, हे झालं तरी समाधान, ही ज्याची वृत्ती आहे ना ते खरं समाधान आहे. म्हणजे काय, मी आता मगाशीच म्हटलं तुम्हाला, शरीराला रोग झाला तरी आनंद आहे, नाही झाला तरी आनंद आहे, जेवायला मिळालं आनंद आहे, नाही जेवायला मिळालं आनंद आहे. आणखी प्रपंचामध्ये काही अनुकूल प्रसंग घडले आनंद आहे, प्रतिकूल प्रसंग घडले आनंद आहे. ही ज्याची मनाची स्थिरता समता टिकते त्या अवस्थेला समाधान असं म्हणतात. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण गुरुजी नेहमी एक सांगतात, पद सांगतात, ते मी पद म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समाधान म्हणजे चीज काय आहे. होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. सेविता सद्गुरूचे कुळ, ब्रह्मत्रैलोक्य गोकुळ, तेथे दारा पुत्र अनुकूल आहे आहे नाही नाही. सुटला संसाराचा झेल, भक्ती लागली सी वेल, तेथे संध्याकाळी दिव्यासी तेल आहे आहे नाही नाही. काळे घोंगडीचे झीट, मूठभर भिक्षेसी ते पीठ, तेथे भाकरीला मीठ आहे आहे नाही नाही. अमृत म्हणे हा परमार्थ, न करी कोणासी वादार्थ, समयी लागला पदार्थ आहे आहे नाही नाही. हे जे आहे आहे नाही नाही आहे ना, ही समाधानाची अवस्था आहे.
असलं तरी श्रीराम आणि नसलं तरी श्रीराम. आज जेवायला मिळालं तरी श्रीराम, जेवायला नाही मिळालं तरी श्रीराम. माझ्या मनासारखं प्रपंचामध्ये घडलं तरी श्रीराम, मनासारखं विरुद्ध घडलेलं आहे तरीसुद्धा श्रीराम. माझे शरीर पूर्णपणे निरोगी आहे तरी आनंद आहे श्रीराम, आणि माझ्या शरीराला भरपूर रोग झालेले आहेत तरीसुद्धा मी आनंदी आहे श्रीराम. याला म्हणायचं समाधानाची अवस्था. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी गुरुजींना विचारायला गेलेलो होतो की मला अमका अमका असं आहे, तर म्हणजे मला डायबिटीस आहे. तर मी त्यांना विचारायला गेलेलो होतो की गुरुजी मला डायबिटीस आहे. हेबडीचे आमचे दत्ता अवधूत गुरुजी आहेत ना, त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं, म्हटलं गुरुजी मला डायबिटीस आहे, याच्यावर काही इलाज असेल तर सांगा. तर ते मला काय म्हणाले, कधीपासून डायबिटीस आहे. म्हटलं झाले असतील आता मला 12-15 वर्ष झाले असतील. तर ते मला काय म्हणाले, मला 30 वर्ष झाले डायबिटीस आहे म्हणाले. बरं, 30 वर्ष मला डायबिटीस आहे. माझं डोकं दुखतं, माझे गुडघे दुखतात, माझा पाठीचा कणा मोडलेला आहे, आणखीन काय काय त्यांनी बरंच सांगितलं, पुष्कळ मला हे आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी एवढे सगळे आजार सांगितले आणि हसून मला काय म्हणाले, ते आजारांना सगळे लोक घालवून देतात आपल्या शरीरातून, मग ते बिचारे कुठे जातील, म्हणून मी त्यांना सांभाळलेलं आहे म्हणाले. सगळ्यांना प्रेमाने राहतात म्हणाले माझ्याकडे. आणि मग मला काय म्हणाले, आपल्याला त्या आजारांशी काय घेणं देणं म्हणाले, ते आजार जातील त्यांच्या मार्गाने आणि आपण जायचं आपल्या मार्गाने म्हणाले. याला म्हणायचं समाधान. काय बिघडतं बघा, अशा समाधान चित्तामध्ये असलेल्या सत्पुरुषाच्या जवळ रोग सुद्धा येऊन त्यांना काही करू शकत नाहीये, त्रास देऊ शकत नाहीये. प्रपंच असला तरी श्रीराम, प्रपंच नसला तरी श्रीराम, हे याला म्हणायचं समाधान. लक्षात आलं तुमच्या? समाधानाची व्याख्या ही आहे. आणि ज्याचं त्याचं समाधान हे ज्याला त्यालाच मिळवायचं असतं. मी दुसऱ्यांना कधीही समाधानी करू शकत नाही. प्रत्येकाला जे अधिकार क्षेत्र दिलेलं आहे ना, ते स्वतःच्या पुरतंच दिलेलं आहे. मी मला स्वतःला आनंदी ठेवू शकतो, मी स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करू शकतो, मी स्वतःचं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसऱ्याचं मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला होणारा त्रास, समजा मला कोणी त्रास दिला, तर तो त्रास दिला हा माझ्या कर्माचा परिणाम आहे, त्याचा काही संबंध नाही आहे. मला कोणी आनंद देऊ शकत नाही, कारण मला झालेला आनंद माझ्या कर्माचा परिणाम आहे. म्हणजे माझा आनंद हा माझ्यामुळे आहे, माझा होणारा त्रास हा माझ्यामुळे आहे, दुसऱ्याशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे तुम्ही कितीही करायचं म्हटलं, दुसऱ्यासाठी मी अमकं करू तमकं करू, तुम्ही दुसऱ्यासाठी कितीही करा महाराज, काही ना काहीतरी तक्रार त्यासाठी राहणारच आहे. कारण हा प्रपंच अपूर्णच आहे, तर तो तुम्ही करून पूर्ण कसा होईल. त्यामुळे आपण कुणाचंही समाधान करू शकत नाही आहे. मग त्याचं काय करायला पाहिजे. एक गृहस्थ आमच्या डोंबिवलीचे महाराजांकडे गेले होते आणि महाराजांना काय म्हणाले, महाराज मी खूप महाराज माझ्या कुटुंबाने सुद्धा खूप नाम घ्यावं अशी माझी इच्छा आहे. कुटुंबाने म्हणजे बायकोने, माझ्या बायकोनी सुद्धा, मी तर नामस्मरण करतोच, पण माझ्या बायकोनेही नामस्मरण खूप करावं अशी माझी इच्छा आहे. तर काय करू. तर महाराज काय म्हणाले, तुम्हीच इतकं नाम घ्या की तुमच्याकडे पाहून पाहून त्यांना नाम घ्यावं असं वाटलं पाहिजे. तसं आपणच इतकं समाधान स्वरूप होऊन जावं की आपल्याला बघून लोक समाधानी झाले पाहिजेत. घरातले असोत नाही तर बाहेरचे असोत, आपल्याजवळ येऊन ते म्हटले पाहिजेत की खरोखर तुमच्याजवळ बसलं की आपोआप समाधान वाटतं. आपल्यातनं बाहेर पडणारी कंपन आहेत ना ती, आपल्यातनं बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स आहेत ना ते, आपणच समाधानाने इतकं भरून जायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला जे आपल्याला भेटायला येतात, बोलायला येतात, घरातले असू देत बाहेरचे असू देत, आपण असल्याबरोबर त्यांचं समाधान व्हायला पाहिजे. इतकं आपण समाधानाने भरून घ्यायला पाहिजे. आणि इतकं समाधानाने भरून जाण्यासाठी एकच उपाय आहे, भगवंताचं अखंड स्मरण. आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवण्यासाठी भगवंताचं अखंड नाम जर आपण घेत गेलात तर आपोआप त्या ठिकाणी काय आहे की आपण समाधान रूप होऊन जाऊ, नाही का. स्मरण देवाचे करावे. काय म्हणाले सुरुवातीला आपण जी ओवी घेतली होती, समर्थ रामदास स्वामींची ओवी घेतली होती आपण, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नामस्मरणानेच समाधान मिळतं. म्हणून आपण परमेश्वराचं जे आपल्याला आवडतं ते नाव, किंवा गुरु केलेला असेल तर गुरुने जे आपल्याला नाम दिलेलं असेल ते नाम आपण अखंड घ्यावं आणि आपण समाधान रूप होऊन जावं. आपण समाधान रूप झालो की आपल्या आजूबाजूला असलेले ऑटोमॅटिकच समाधान त्यांना प्राप्त होतं. हे त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न घेतो, 2 मिनिटासाठी आहे. आपण देवाला काही कबूल केले असेल आणि ते पूर्ण करता आले नाही तर काय करावे. हे म्हणजे काय आहे. आता एखादा जर दुसरा मनुष्य त्या ठिकाणी असता देवाच्या ऐवजी, तर आपण आटोकाटीने प्रयत्न केला असता की नाही ते पूर्ण करण्याचा. हा देव आहे, हा काही बोलत नाही वागत नाही म्हणून आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही, असं नाही आहे. देवाचं अस्तित्व सगळीकडे आहे. त्यामुळे आपण देवाला जे काही कबूल केलेलं असेल ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा.
पण ते जर का आपल्याला जमलं नाही तर देव काय रागवणार आहे का आपल्यावर? देव काही रागवत नाही आपल्यावरती, कारण तो आपला मायबाप असल्यासारखा आहे ना. मग ज्याप्रमाणे वडील आपल्या आई वडील आपल्या मुलावर फार राग धरू शकत नाहीत किंवा रागवत नाहीत, भगवंत कधीही कोणावर रागवत नाहीत. भगवंताचा कधीही कोप होत नाही. फक्त आपण त्याला कबूल केलंय ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. नाही झालं तर त्याला शरण जावं की बाबा रे माझ्याने काही होत नाही, मी तुला पूर्ण शरण आहे. तो आपल्यावर प्रेमच करेल, लक्षात ठेवा. भरपूर प्रेमळ, अतिशय प्रेमळ असा भगवंत आहे. तुम्ही काय करता हे तो बघत नाहीये, त्याला तुमच्यासाठी काय करायचं हे तो बघतो आहे. बघा, सोपं आहे. एक दोन मुलं घरामध्ये आहेत आणि एक मुलगा खेळतो आहे, आईचं काम करायला गेलेला आहे किंवा काहीतरी काम करतो आहे तो, आणि एक मुलगा खाली बसून फक्त आई 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 हाक मारत बसलेला आहे. मग तो आई काय करते आहे, त्या शहाण्या मुलावरती काही ती ओरडणार नाही, बाबा रे तू जरा गप्प बस, मी याला घेते, हा जास्त रडतोय. म्हणून त्या रडणाऱ्या आई आई म्हणणाऱ्या मुलाला जशी ती आई कडेवर घेते आणि काहीतरी खाऊ देण्याचा प्रयत्न करते, तद्वतच आपण अखंड नामस्मरण करून भगवंताला हाका मारत बसलो तर देवाला आपल्याजवळ आल्याशिवाय राहवत नाही. तो आपल्याला छान ठेवतोय, त्याचं संपूर्ण लक्ष आपल्याकडे असतंय. म्हणून आपल्याला त्याच्याकरता त्याला जे काही कबूल केलेलं आहे ते जमलं करायला तर जरूर करावं, पण नाही जमलं तर त्याला शरण जाऊन त्याला हाका माराव्या. म्हणजे काय करावं, नामस्मरण करावं. देवाला सगळ्यात जास्त प्रिय जर काही असेल तर ते त्याचं नाम आहे, आणि त्याचं नाम जो घेतो त्याला देव आपल्या डोक्यावर धरतोय. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत सेना न्हावी, संत सावता महाराज, हे जे सगळे म्हणून संत होऊन गेलेले आहेत ना, यांनी काय केलेलं आहे, अखंड हरिनाम कर्तव्य जे वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य केलेलं आहे, आणि मुखाने अखंड हरिनाम घेतलेलं आहे. त्यांनी कुठले नवस बोलले नाहीये, त्यांनी कुठले काही कबूल करत बसलेले नाही आहेत भगवंताला प्रापंचिक गोष्टीमध्ये. त्यांना काही नव्हतंच, भगवंताशिवाय त्यांना काही नकोच होतं. म्हणून वाटेला आलेलं कर्तव्य त्यांनी पुरेपूर केलेलं आहे आणि अखंड भगवंताचं नाम धारण केलेलं आहे. म्हणून विठ्ठलाने त्या सगळ्यांना आपल्या डोक्यावर खांद्यावर घेतलेलं आहे. बघा, नाही का, विठू माझा लेकरू वाळा, संगे गोपाळांचा मेळा. म्हणून भगवंताला त्याच्या नामाशिवाय काही प्रिय नाहीये. या सगळ्या भानगडी सोडून भगवंत आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य पूर्ण करा आणि अखंड नामाची धार धरा. बघा, भगवंताला तुम्ही अतिशय प्रिय व्हाल. किती प्रिय व्हाल, देव तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. त्यामुळे कसलीही शंका मनामध्ये धरू नका, काही करू नका. जितकं जमेल तितकं अखंड नामस्मरण धारण करा. भगवंत तुमच्यावर भरपूर प्रेम करेल आणि तुमच्यावरती कृपा करेल. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज वेळ आपली संपलेली आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आले तर मला चांगली त्यामध्ये उत्तरं तुम्हाला देता येतील. आता बुधवारी आपल्या प्रश्नोत्तरांचा भाग पुन्हा होईल. खाली कमेंट बॉक्समध्ये अजून काही प्रश्न असतील अशा संदर्भात तर तुम्ही ते लिहून पाठवा. त्याची उत्तरं मी बुधवारच्या आपल्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करीन. प्रश्न जास्त वाढले तर आपण दिवस वाढवू आणि वेळही वाढवू. तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळाली असतील अशी आशा बाळगतो. आणि झालेली कृपा भगवंताच्या झालेली ही जी माला आहे, पुष्पमाला आहे, प्रश्नोत्तरांचा भाग आहे, ही जी सेवा आहे, ही भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम.